नमन तुम्हें है नारी महान, तुमसे ही यह सजा जहान। हिम्मत हौसले की मूरत, संघर्षों की अमिट सूरत। झांसी की रानी तेग चलाए, इंदिरा सी दृढ़ता दिखाए। कल्पना सी उड़ती नभ में, मेरी कौम सी दमखम रखे जब में। सीमा पर बंद दुर्गा गर्जे, शिक्षा की लो बनकर बरसे। द्रौपदी मुर्मू का धैर्य अपार, संविधान की वो रखे लाज। चंद्रयान को छूने वाली, हर कठिनाई को जीतने वाली, सहनशीलता की हो पहचान, फिर भी न रहे अब बलिदान। अबला नहीं सबला कहलाए, अपने हक को खुद ही पाए। चलो मनाए नारी दिवस, सम्मान करे उसका हर दिवस। जो दुनिया को रोशन करती, हर मोड़ पे विजय हासिल करती। नमन तुम्हें है नारी महान, तुमसे ही यह सजा जहान। जागतिक महिला दिवस 8 मार्च रोजी साजरा केला जाते आणि या दिवशी अचलपूर तालुक्यातील जी नामवंत महिला आहे ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये कार्य केलं असे याच्याच मधल्या एक डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले ज्यांनी अचलपूर तालुक्यात पहिल्या मास्टर ऑफ सर्जन होण्याचा बहुमान प्राप्त केलेला आहे आणि परतवाडा येथील जयस्तंभ चौकामध्ये आपल्या सेवा ते देत आहेत. जाणून घेऊया ताई काय म्हणणार, आपल्या जीवनाच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि आपण MS पर्यंत मास्टर ऑफ सर्जन या डिग्री पर्यंत कसे पोहोचले, काय तुमचा परिचय? सर्वप्रथम धन्यवाद. मी डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले. मी ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकॉलॉजिस्ट म्हणून भेले हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. भेले हॉस्पिटल हे जयस्तंभ चौक परतवाडा येथे आपण सुरू केलेले आहे. प्रवास सांगायचा म्हणजे लहानपणापासूनच मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. त्यांची इच्छा होती की आपल्या मुलीने डॉक्टर व्हावं. त्यासाठी लहानपणापासूनच त्यांनी आम्हाला हे बाळकडू दिलं होतं. माझं प्राथमिक शिक्षण जे आहे ते परतवाडा येथे झालेलं आहे व त्यानंतर मी उच्च शिक्षणाकरता GMC मेडिकल कॉलेज नागपूर इथे गेली. तिथून माझं MBBS झालं व लग्नानंतर मी MSc डिग्री कंप्लीट केली गायनेकॉलॉजी मधली व त्यानंतर मी इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व निवारण यामध्ये फेलोशिप केली नागपूरला जाऊन व लॅप्रोस्कोपी सर्जरी जे की आपण मिनिमल असिस्टिव्ह सर्जरी म्हणतो त्यामध्येही मी फेलोशिप केली व आता आपण या सुविधा ज्या आहेत लॅप्रोस्कोपिक सर्जरी व इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट, ज्या स्त्रियांना मूलबाळ होत नाही यांच्याकरता आपण ट्रीटमेंट देतो. या सर्व सुविधा आपण भेले हॉस्पिटल जयस्तंभ चौक परतवाडा येथे उपलब्ध करून देत आहोत. जेणेकरून इथल्या ज्या रुरल एरियामधल्या महिला आहेत त्यांना मोठ्या शहरांमध्ये व खर्चिक असं जे आपण म्हणतो मोठ्या शहरामध्ये खर्च फार लागतो, या त्यांना करायची गरज पडणार नाही, तिथे जायची गरज पडणार नाही. या सगळ्या सुविधा आपण त्यांना आपल्या भागातच उपलब्ध करून देऊ. याच्या मागे माझा हा हेतू होता इथे येण्यामागे. व जागतिक महिला दिन आहे उद्याला, त्यानिमित्त आपण भेले हॉस्पिटल जयस्तंभ चौक परतवाडा येथे कॅम्प सुद्धा ऑर्गनाईज करतो आहे स्पेशल महिलांसाठी, ज्यामध्ये आपण सर्व तपासण्या ज्या आहेत, रक्त चाचण्या त्या फ्री ठेवणार आहोत. सगळं OPD कन्सल्टेशन फ्री ठेवणार आहोत व त्यानंतर आपण सोबतच औषधी वितरण सुद्धा फ्री करणार आहोत. तर सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा ही माझी नम्र विनंती. काय म्हणणार ताई, आपण स्वतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज आपला प्रवास पूर्ण केला, कुबडे परिवारापासून भेले परिवारापर्यंत हा जो म्हणजे प्रवास तुमचा राहिला तो कसा राहिला आणि आता ज्या जिथे आपण पोहोचले, महिला या क्षेत्रामध्ये इतकी प्रगती करू शकतात आणि तुम्ही तालुक्याचा पहिला MS होण्याचा बहुमान घेतला, काय म्हणणार? हो नक्कीच. आपण जर का एखाद्या गोष्टीचा विचार केला व स्वप्न बघितलं तर ते स्वप्न पूर्ण करायला आपल्याला कितीही अडथळे आणले तर आपला जर का ध्येय निश्चित असणार व आपण एकाग्रतेने मन लावून आपण आपले स्वप्न पूर्ण केले, मेहनत केली तर कुठलीही गोष्ट साध्य होऊ शकते. असाध्य असं काहीच नाही. आणि मला स्पेशल महिलांना हे सांगावं वाटेल की महिलांसाठी असाध्य असं काहीच नाही. फक्त त्यांना स्वप्न बघायचे आहेत व मेहनतीने पुढे जायचे आहेत. अडथळे येणारच, पण त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहे की ते कसे दूर होतील व सातत्याने चिकाटीने जर का प्रयत्न केले तुम्ही तर कुठलीही गोष्ट अशक्य नाहीच आहे. असं वाटते की ज्या प्रकारे महिला असुरक्षित आहेत म्हणत होते,
परंतु ज्या प्रकारे आता शासन म्हणा, सरकार म्हणा, यांनी जी दखल घेतली, महिलांचं सशक्तीकरण झालेलं आहे, महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे, पुरुषांसोबत कांद्याला कांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात काम करत, तरी असं आजही असं वाटते का जागतिक महिला दिवशी की महिला कुठेतरी मागे आहे? नक्कीच नाही, महिला कुठेही मागे नाहीये. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही बघाल, प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टरकीचं ते फील्ड असू दे किंवा इंजिनिअरिंगचं फील्ड असू दे किंवा बिझनेस असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आज पुढे गेलेल्या आहेत. प्रतिभाताई पाटील आपल्यासोबत ज्वलंत उदाहरण आहेत, जे देशाच्या राष्ट्रपती होत्या. व त्यानंतर असे बरेच उदाहरण आहेत जे की आपण सांगू शकतो. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी क्रांतीबाई सावित्रीबाई फुले हे आपल्यासमोर ज्वलंत उदाहरण आहे की त्यांनी त्या काळात सुद्धा, की जेव्हा महिला पुरुष किती विषमता होती, त्या काळात सुद्धा त्यांनी एक महिलांचं स्कूल पहिलं तयार केलं. तर ते जर का त्या काळात सगळं करू शकत असतील, तर आपण नक्कीच या सगळ्या सुविधा उपलब्ध असताना आपण सध्याच्या युगात कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो. फक्त मनात आपल्याला धैर्य ठेवावं लागेल, हिंमत ठेवावी लागेल आणि सातत्याने सगळा प्रयत्न करावा लागेल. तर असाध्य असं काहीच नाही. प्रथमतः महिलांनी स्वतःच्या मनातली भीती काढून टाकायची की आपण असुरक्षित आहोत. जर का आपण हिमतीने सगळे कामं केले तर कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये माझ्या मते. आज ज्या प्रकारे तुमचा जो प्रवास राहिला, म्हणजे कुबडे परिवाराची एक मुलगी, नंतर भेले परिवाराची सून आणि डॉक्टर स्वप्नील साहेबांची पत्नी आणि त्यानंतर आई, हा जो प्रवास आहे आणि यानंतर आता एक रुग्णसेवक सेवक जे आहे ते देवासारखी तुम्ही सेवा करता. म्हणजे असं वाटते की समाजामध्ये ज्या प्रकारे महिला ज्या क्षेत्रामध्ये काम करतात पण त्यांच्यावर जबाबदाऱ्या किती असतात, ते सांभाळून सुद्धा ते समाजाला सेवा देतात. हो, जबाबदाऱ्या तर नक्कीच मी म्हणेल की भरपूर जबाबदाऱ्या आहेत. एक प्रथमतः एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून, एक सून म्हणून आणि मुलगी म्हणून जबाबदाऱ्या खरंच भरपूर आहेत. पण असं आहे की आपण त्या जबाबदाऱ्या पकडून सांभाळून आणि सर्वांचा सोबत आपल्या सोबत घेऊन, सर्वांना सोबत घेऊन चालून आपण पुढे जाऊ शकतो. जर का आपल्यासमोर आपली ध्येय क्लिअर कट, क्रिस्टल कट आहेत की आपल्याला हे करायचं आहे, तर त्या मार्गाने आपण चालायचं ठरवलं तर आपण सगळ्यांना सोबत घेऊन नक्कीच आपण चालू शकतो. माझ्या आई वडिलांचे स्वप्न होते की मी डॉक्टर व्हावं व ते मी पूर्ण केलं, याचा मला खूप आनंद आहे व या गोष्टीचा त्यांनाही खूप अभिमान आहे. त्यानंतर माझे सासू सासरे, माझे हजबंड यांनाही खूप या गोष्टीचा आनंद आहे की आपली पत्नी किंवा आपली सून ह्या सगळ्या गोष्टी करत आहे. तर मला वाटते जर का घरच्यांचा सपोर्ट असला व आपणही त्यांना सोबत घेऊन चाललं तर कितीही जबाबदाऱ्या असू द्या, आपण आपले स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकतो. ताई, शेवटचा प्रश्न काय म्हणणार आमच्या सर्व भगिनींना? जागतिक महिला दिवस आहे, ज्या शिकणाऱ्या डॉक्टरी वैद्यकीय क्षेत्रामध्ये अभ्यास करणाऱ्या मुली आणि या क्षेत्रामध्ये येणाऱ्या मुली आणि महिला वर्ग, कारण आपण स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि या क्षेत्रामध्ये आपण काय संदेश देणार जागतिक महिला दिवशी? संदेश मी हाच देऊ इच्छिते की प्रत्येक मुलीने एक आपल्या उराशी स्वप्न बाळगावं व त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे व येणारे अडथळे त्यांना अडथळे न समजता त्यांना एक संधी, एक सोन्याची संधी समजावी व त्याच्या पलीकडेही खूप मोठं जग आहे आणि सुंदर आहे व आपले स्वप्न जे आहेत ते नक्की पूर्ण करावे. त्यात त्यांनी मागे हटवू नये कोणत्याही परिस्थितीमध्ये व ते पूर्ण करण्यासाठी सगळ्यांना सोबत घेऊन प्रयत्न करावे. पॉज करणार. महिला दिवस या दिवशी डॉक्टर रोहिणी भेले यांचा काय संदेश आहे समाजासाठी जाणून घेऊया. नक्कीच मी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व मुलींना व सर्व महिलांना हाच संदेश देऊ इच्छिते की तुम्ही सर्वांनी सर्वप्रथम आनंदी राहा, एक योग्य तो आहार ठेवा, योग्य तो व्यायाम करा, निरोगी राहा, फिट राहा, एक्सरसाइज करा व शांत चित्ताने तुम्ही जो काही अभ्यासक्रम आहे तो शांत चित्ताने आणि शांततेने पूर्ण करा व स्वप्न उराशी बाळगा, नक्कीच ते पूर्ण होतील. त्यामध्ये सातत्य, मनाची एकाग्रता आणि मेहनत या सगळ्याच गोष्टी नक्कीच आवश्यक आहेत. व मी 1-2 लाईन्स बोलू इच्छिते महिला दिनानिमित्त. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनी ठेंगणे भासावे, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनी ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे विसावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे विसावे. जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.